बाबा हे बघा आपलं नवं घर. काही दिवसांसाठी? होय काही दिवसासाठीच. आता जरा जेमतेम आहे बघा. अगं बाई इथं राहायचंय भाई. आव काय घर आहे का खुराडा? तुम्हाला धुळीची तरी अलर्जी आहे माहित आहे ना? मग आता कसं करायचं? वय की बाई नाही या असल्या धुळकांड्या घरात राहणं काय आम्हाला जमणार नाही. राणा भाऊजी दुसरं काय ते घर बघा. आओ नाहीतर आम्ही 2 दिवसात मरून जाऊ बघा. अव जर असं पाणी मारून ओल्या फडक्याने पुसून घेतलं की नाही घर सगळी धूळ बसेल बघा खाली. ए ह्यो कुटाणा रोज तू करणार आहेस काय? नाही राणा भाऊजी आओ काय बी करा पण दुसऱ्या घराची सोय करा बघा. अहो इथं राहणं काय जमणार नाही आम्हाला. नाही तर खरंच आम्ही 2 दिवसात मरून जाऊ. वहिनी आपल्याकडे दुसरा कुठला बी पर्याय नाही. ह्यो एकच पर्याय. अहो मग दुसरा पर्याय शोधा राणा भाऊजी. पण इथं राहणं काय आम्हाला जमणार नाही बघा. जिथे एसी बसवला तिथे जर राहिला. वय आमच्या मनासारखं घर नसेल तर आम्ही आमच्या पप्पांच्या घरी निघून जाऊ. हे बघ तुला खरंच जायचं असेल तर खुशाल जा. निघित ना. हा मग जातोच बघा. खरंच जाऊ आम्ही. जा की मग. चंदे काढ काढ बॅग. होय माग मीच काढतो. तर निघित ना. ए बाबा नवीन घरात पहिलाच दिस आहे. आज शिरायच्या आधी उगा किरकिर करू नका. अगं बघ की नाही ते लावले मगापासून. बघा तेव्हा नाट लावलेला आहेच ना. भाऊजी आता चर्चा नको. आपण साफसफाई करायला घेऊयात का? साफसफाई काय करायची ती नंतर न करा. आधी आम्ही काय करायचं ते सांगा. आम्हाला काही इथं राहणं जमायचं नाही. अगं जा की मग. सगळ्यांच्या डोसक्याचा ताप जातोय. सूरज नाही बस झालं आता. खरंच जातो आम्ही. चल चंदे. वहिनी अहो आपण करू की दुसरं काय तर. नाही राणा भाऊजी राहू द्या. हे असलं गरिबीत राहायची सवय नाही हो कधी आम्हासनी. इथं राहणं काय जमायचं नाही आम्हाला. अगं तुला कुणी अडवलंय? निघित ना कडकडनं निघ. आणि तशी बी या घराला गरज नाही तुझी. आयला कारण भुईरा भार नुसता. हा जातोच आहे. अगं जा की मग. चल चंदे. वहिनी आपण समजा नीट करू की तू जाऊ ना. कसं नाही राणा भाऊजी आम्ही निर्णय घेतलाय आणि आता तो निर्णय काय बदलणार नाही. आपला वाडा परत मिळाला की येऊ आम्ही. पण आता जीव गेला तरी बी या घरात पाऊल टाकणार नाही. चल चंदे. वहिनी वहिनी ऐका की जरा. अहो थांबा की वहिनी. राणा जाऊ दे की. तेवढंच घर शांत राहते. अरे तुला काय कळतं का नाही? असं बोलते तोय. ती काय बोलू ते ऐकलं नाहीस काय? सूरज भाऊजी आपण आता घराची साफसफाई करायला घेऊयात का? घराची साफसफाई करायची असेल तर मला तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. मी नुसतं सांगा काय करायचंय. चला चला चल. आबा बस इकडे. तिथे आबा बसा. आम्ही समजा आवरून घेतो.
आहे ना? एवढं चांगलं होईल असं वाटलं नव्हतं बघ. आता घराला घर पण आलं बघ. गोदाक्का जातो. चल आणि उघडी माझी सांडली का जाता जाता लग जाता. पण मला कुठला पिक्चर लागला बघ की राजा. राजा आता राजाच की. एवढ्या मोठ्या वाड्याचा मालक म्हणल्यावर राजाच म्हणणार की मी तुला. या वाड्याचा आणि या रूपाचा राजा. वा 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 रूपा. अगं लय भारी. आता मला सांग, दुसऱ्याला लुबाडणारा, खोटं खोटं वागणारा 3 अक्षरी शब्द सांग बघू. संपत. ए लबाड. नाही. भामटा. गवरण सुर. वर्ण काय कपटी. शेवटला काय? सी बाबा, मला काही जमत नाही हे. आणि तुम्हाला कितीदा सांगितलं या पेपरातील कोडी सोडवत जाऊ नका म्हणून. कोड्यात पडतं कोडा, नाही सुटलं तर. तेच तर. अंजली असते तर 2 मिनिटात सोडवलं असतं कोड. लय हुशार पोरगी. एवढंच कळवळा ना तर फोन करून विचारत दिलाच. नाही ग, काय बरं शब्द आहे.
आणि स्वतःच्या स्वतः घेऊन यायचं. नुसतं आपलं भडंगा आणि चाय पिऊन काढायचा दिवस आला आमच्यावर. तुला सांगितलं ना स्वयंपाकासाठी बाय आण म्हणून, त्याचं काय झालं? आता गावातली कोणी तयारच होईना, आता मी काय करू? हा, अशी फसवा फसवीची काम केल्यावर कोण येणार आहे म्हणा? अगं, तुझ्यासाठी केलं नव. तुला राणी बनवणार होतं म्हणलं होतं ना, मग बनवलं. आता हिरोईन कधी बनवणार तर सांगा आधी. का नुसतं भडंगा खाऊन दिवस काढायचात मी? अगं बनवणार ग, तू कशाला काळजी करतेस? अगं तुझे एक एक लाड पुरवतो बघ मी. सध्या त्या आबाचा हाल मला जरा पोट भरून बघायचा आहे. एकदा का माझं पोट भरलं की तुला मुंबईलाच घेऊन जातो बघ. खरं काय? अगं तुझ्या गळ्या शपथ. काय बाबा, तुझ्या हुशारीचं आणि डोक्याचं कौतुकच केलं पाहिजे बाबा. आवत जावं करतीस. कधी कधी माझं बी मूड होतो या. वा वा वा, चांगलाय चांगलाय. असाच मूड राहून दे. तुला या 2-4 महिन्यात मुंबईला घेऊन जातो म्हणजे जातो. दांभिक म्हणजे अरे दांभिक, तुझं कोड सुटलं की 3 अक्षरी शब्द दांभिक. तुला कसं काय कळलं? आमच्या वगैरे नाट्यात होतं ते. मग आधी का नाही सांगितलंस? मला मुंबईला जाऊन हिरोईन व्हायचं ना मग तू उगा कोड्यात नको पडायला म्हणून सांगून टाकलं. असं म्हणजे स्वतःचा फायदा दिसल्यावर कनवाळूपणा काय? कोड सुटलं ना झालं. आता माझं कोड सुटलं, पण त्या आब्याला लागलं. लय अपमान केला या घरच्याने माझा. आता कळवळत असतील, काय हाल होत असतील त्यांचं, देवच जाणे. आबा अहो चला, इकडे ऊन आले की तिकडे सावलीत बसा. चला या. आबा अहो सावलीत बसा की. चला. बऱ्यापैकी झालंय बघ. कलर तेवढा जरा काढायला पाहिजे होता. 4 पैसे आले की ते बी करू. कशाला? तोवर आपण आपल्या ग्वाड्यात परत जायचं. आम बघा, तेव्हा असा पाहिजे कॉन्फिडन्स. आबा कसं वाटतंय घर? राणादा, 1 नंबर झाले बघ. काय बा, चला, आपलं घर झालं. आता काळजीचं काहीच कारण नाही. होय, एवढं चांगलं होईल असं वाटलं नव्हतं. आपण सगळ्यांनी मिळून मेहनत केली ना, म्हणून झालं. अहो, काय झालं? आबा असं गपगप का? स्वतःच्या कष्टाने कमवलेलं हातातलं घर गेलं. थोडं तर वाईट वाटणारच ना.
झालं ना सगळं व्यवस्थित? होय. समजत झालंय. फक्त एक गोष्ट नाहीये. काय? तुळस. चला माझ्या संगत. कुठे? अहो चला तर चला. अहो,